नमस्कार, आपण पाहता हिरकणी न्यूज. हिरकणी न्यूज प्रत्येक क्षण ताज्या घडामोडी आणि महत्त्वाच्या प्रत्येक बातमीसाठी नेहमी तत्पर. सांगली, कोल्हापूर, सातारा आणि रत्नागिरीत पेट्रोल डिझेल टंचाई. मिरज डेपोतून पुरवठा घटला. आखाती देशातील युद्धजन्य परिस्थिती, आंतरराष्ट्रीय बाजारातील अस्थिरतेच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने इंधन बचतीचे आवाहन केले असताना सरकारी तेल कंपन्यांनी इंधन पुरवठ्यावर निर्बंध आणले आहेत. सांगली, कोल्हापूर, सातारा आणि रत्नागिरी जिल्ह्यातील अनेक पेट्रोल पंपांवर पेट्रोल डिझेल टंचाईचे चित्र निर्माण झालं आहे. विशेषतः पेट्रोलच्या तुलनेत डिझेलचा खप अधिक असला तरी मागणीच्या तुलनेत डिझेलचा पुरवठा कमी असल्याची तक्रार पेट्रोल पंप चालकांनी केली आहे. मिरजेतील इंडियन ऑइल कॉर्पोरेशन, भारत पेट्रोलियम आणि हिंदुस्तान पेट्रोलियम या सरकारी कंपन्यांनी गेल्या 2 महिन्यांपासून उधारीवरील इंधन पुरवठा पूर्णपणे बंद केला आहे. आधी पैसे मग इंधन हे धोरण लागू करण्यात आलं असून आगाऊ रक्कम भरूनही मर्यादित प्रमाणातच इंधन मिळत असल्याचे पंप चालकांचे म्हणणे आहे. पंप चालकांनी अतिरिक्त साठा करू नये यासाठी कंपन्यांनी पुरवठ्यावर नियंत्रण आणलं आहे. पंपावरील इंधन पूर्ण संपल्यानंतर 6 ते 10 हजार लिटर डिझेल किंवा पेट्रोलचा पुरवठा केला जात असल्याने अनेक पंप दिवसभर कोरडे पडत आहेत. एका पंपावर इंधन नसल्यास वाहन चालकांची गर्दी दुसऱ्या पंपावर होत असून त्यामुळे रांगा वाढत आहेत. आपल्या हिरकणी न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि रहा अपडेट.